नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात आणि खरं तर आजचा एपिसोड यायला इतका उशीर झाला आणि त्याचमुळे रिव्ह्यू द्यायला देखील उशीर होतोय. पण चला आता पटकन रिव्ह्यूला सुरुवात करूयात. तर आता सुभेदारांच्या घरामध्ये मस्त ते न्यू इयरची पार्टी वगैरे करणार असतात, त्याचं डिस्कशन चालू असतं. पण अस्मिता काही तिथे आलेली नसते, त्यामुळे आता सायली तिला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. तर तन्वी आता घरातून बाहेर चाललेली असते. पण तेवढ्यातच पूर्णा आजी तन्वीला अडवते आणि बोलते की थांब तन्वी, कुठे चालली आहेस तू? आता तन्वीला मात्र प्रचंड राग आलेला असतो पूर्णा आजीचा, पण तोंडावर मात्र तसं न दाखवता ती मात्र गोड गोड बोलायला जाते आणि विचारते, पूर्णा आजी अगं तुला काही हवंय का? मी काही देऊ का तुला? का बरं थांबवलंस मला? त्यावर पूर्णा आजी आता तिला बोलते की मला काय हवं नको न हे पाहायला घरात भरपूर माणसं आहेत, तुझी गरज नाही आहे काय त्यासाठी? तू फक्त अश्विनला काय हवंय काय नको एवढं जरी पाहिलंस ना तरी भरपूर आहेस. आणि हे काय, तू कुणालाही न सांगता अशी घराबाहेर जातेस, सुभेदारांच्या घराला हे शोभत नाही वगैरे वगैरे. आता आजी तिला भरपूर काही ऐकवते. त्यावर आता आजी तिला हे देखील ऐकवते की तू असं रात्रभर कुणालाही न सांगता घराबाहेर जातेस, आमचं सोड, तू अश्विनला देखील काही सांगत नाहीस, त्याच्याशी देखील खोटं बोलतेस वगैरे आजी तिला आता बोलत असते. त्यावर आता तन्वी जसं काही झालंच नाही आहे असं आजीला बोलते. तुला कोणी सांगितलं? अगं असं काहीही नाही आहे, मी कधीही असं न सांगता रात्रभर वगैरे बाहेर थांबत नाही. त्यावर पूर्णा आजी तिला चांगलंच खडसावते. तुला काय वाटलं की मी इथे नाही आहे म्हणजे मला काही कळतच नाही आहे की काय? मी जरी इथे नव्हते ना तरी माझ्या सुनेशी नातसुनेशी मात्र माझं बोलणं होत असायचं, कळलं का तुला? त्यावर आता तन्वी लगेचच मनातल्या मनात कुजबुजत असते, अच्छा म्हणजे या बायकांनीच माझी चाळी लावलेली दिसते. त्यावर आता पूर्णा आजी चांगलीच खडसावते तिला. अगं आता घरामध्ये सरप्राईज पार्टी होणार आहे नवीन वर्षाची आणि कुठे चालली आहेस तू? अजिबातही बाहेर जायचं नाही आहेस कुठेही, आणि हे सगळं घर साफ करायची शिक्षा देणार आहे मी आज तुला. आता शिक्षा म्हटल्यावर तर तन्वी चांगलीच हादरवून जाते की आता नक्की काय कामाला लावणार आहे ही आजी तिला. त्यावर आता पूर्णा आजी तिला सांगते की या पार्टीसाठी आता सगळी काही तयारी तू करायची आहेस, सगळं घर तू झाडून पुसून अगदी व्यवस्थित साफ करायचंय, धुळीचा एक कण देखील दिसता कामा नये मला, आणि मला जर कुठे धूळ वगैरे काही दिसलं ना तुला मी परत सगळं साफ करायला लावेल. आता एवढं मोठं घर तन्वीने एकटीने साफ करायचं आहे म्हटल्यावर तन्वी मात्र जाम घाबरून जाते आणि आजीला बोलते, आजी मी काय बोलते की विमललाच करू देत ना, मी करेल अगं परत कधीतरी, मला ना खूप महत्त्वाचं अर्जंट काम आहे त्यामुळे मला बाहेर जावंच लागणार आहे. पूर्णा आजी मात्र तिचं काहीच ऐकत नाही आणि तिला सांगते की ही अजिबातही चालणार नाही आणि विमलला आवाज देऊन सांगते की विमल, हिला आता बादली दे आणि फरशी पुसायचं फडकं दे, आज सगळं घर ही साफ करणार आहे. आणि पूर्णा आजी तिथून निघून जाते. तर इकडे सुमन आता कपड्यांची आवराआवर करत असताना कपाटातून मात्र कपडे ठेवताना तिच्याकडनं काहीतरी वस्तू खाली पडते. ती पाहते तर एक सोन्याची अंगठी असते ती, पण तिच्यात चांगलंच लक्षात येतं की ही अंगठी तर नागराजची नाही आहे. ती विचार करत असते की मग कोणाची असेल ही अंगठी? कदाचित महिपतची तर नसेल ना, हे सायलीला सांगायलाच हवंय. आणि आता ती सायलीला सांगण्यासाठी फोन लावते. तर तेवढ्यातच सायली तिकडनं सुमनला फोन करते. त्यावर सुमन बोलते, सायली अगं बरं झालंस तू फोन केला, मी तुलाच फोन करणार होते. त्यावर आता सायलीने खरं तर सुमनला आणि घरातील सर्वांनाच त्यांनी जी काही सरप्राईज पार्टी ठेवली आहे नवीन वर्षाची त्याचं आमंत्रण देण्यासाठी फोन केलेला असतो. त्यावर सायली आता सुमनला बोलते की तुम्ही चौघांनी देखील यायचं आहे, मी आणि आईंनी ठरवलं आहे की 2025मध्ये जे काही वाईट झालं आहे ना ते सगळं सोडून द्यायचं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत ना त्या छानपैकी सेलिब्रेट करायच्या म्हणून, आणि तुम्ही चौघांनीही नक्की यायचं आहे बरं का पार्टीसाठी. आता सुमन मात्र विचार करत असते की सायलीने इतकं सगळं प्लॅन केलं आहे सगळ्यांसाठी, ती किती आनंदात आहे, सर्वजण किती आनंदात असतील, आणि मी आता कसं काय सांगू सायलीला या अंगठीबद्दल आणि तिला कसं काय टेन्शन देऊ मी. त्यामुळे सुमन मात्र तिला काहीच सांगत नाही. तर सायली आता मस्त आवरावर करत बसलेली असते आणि तेवढ्यातच पूर्णा आजी मात्र गार्डनकडे निघालेल्या असतात, त्यांना पूजेसाठी फुलं आणायची असतात. त्यावर सायली आजीला विचारते की पूर्णा आजी तुम्हाला कॉफी वगैरे देऊ का मी?
त्यावर पूर्ण आजी सांगते की अगं नाही, मी गार्डनमध्ये ताजी ताजी फुलं आणायला चालली आहे. आज किती वर्षांनी मी आपल्या घरच्या देवांची पूजा करणार आहे. त्यावर सायली सांगते की तुम्ही थांबा, मी जाते फुलं आणायला. तर इकडे तन्वी मात्र हॉलमध्ये फरशी पुसत असते आणि तेवढ्यातच विमलताई तिच्याकडे येतात. आता पूर्णाजीने मात्र शिक्षा देऊन तन्वीची चांगलीच जिरवली आहे. त्यावर आता विमलताईसुद्धा तिला म्हणतात की तन्वीताई, अहो तुम्ही फरशी पुसण्याआधी ते टेबल वगैरे, ते खुर्च्या वगैरे सगळं पुसलत का? नाही म्हणजे काय होतं ना, त्याच्यावरची धूळ परत मग फरशीवर पडणार आणि तुम्हाला परत फरशी पुसावी लागणार, म्हणून म्हटलं मी. त्यावर आता तन्वी खरं तर खूप चिडते आता विमलताईंवर आणि तिला बोलते की तू मला शिकवायची गरज नाही आहे, जा पळ इथून. त्यावर आता विमल बोलते की हो ठीक आहे, मला काय, पूर्ण आजीनीच तर सांगितलंय की कुठे धूळ दिसली तर परत सगळं घर पुसायला लावेल, पुसाल तुम्ही सगळं घर परत, माझं काय जाते. आणि आता विमल तिथनं निघून जाते. आता की तन्वी मात्र रागारागातच तिथे धूळ वगैरे झटकायचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. तर ती फोन पाहते तर नागराजने फोन केलेला असतो तिला. पण आता घरात कोणी तिचं बोलणं ऐकू नये म्हणून ती घाईघाईनेच गार्डनमध्ये जाते आणि फोनवर बोलत असते. तर आता नागराज तिला बोलत असतो की तू तर खूप चालू निघालीस ग, म्हणजे त्या सुभेदारांना तर विकून खाशीलच, पण आता तर मला असं वाटतंय की तू मला देखील विकून खाते की काय. त्यावर आता तन्वी खूप चिडते त्याच्यावर आणि नागराजला बोलते की महिपतला कुठं ठेवलंयस तू? खरं तर महिपतला आपण दोघांनी मिळून पकडलं होतं, माझा प्लॅन होता तो सगळा काही. त्यावर आता नागराज तिला धमकावतोच, तू महिपतकडे, त्याच्याच माणसांकडे त्याची चौकशी करत होतीस, तुला काय वाटलं हे सगळं काही समजणार नाही का मला? त्यावर आता तन्वी खूप चिडते नागराजवर आणि त्याला बोलत असते की हा सगळा तर माझा प्लॅन होता. आपण दोघांनी मिळून त्या महिपतला पकडलं होतं आणि तिथे ठेवलं होतं, पण तुम्ही मात्र त्याला दुसरीकडेच कुठेतरी घेऊन गेलात आणि मला सांगितलं देखील नाही. मला मात्र पद्धतशीर या सगळ्यातून बाजूला केलं आहे तुम्ही. आणि ती इतकं महिपतबद्दल बोलत असतानाच तिच्या मागे सायली येते. आता सायलीने महिपत हा शब्द मात्र स्पष्टपणे ऐकलेला असतो, बाकी मात्र सायलीला जास्त काही समजत नाही की तन्वी काय बोलत होती. त्यावर आता सायलीला पाहताच तन्वी मात्र लगेच फोन कट करून देते. आता सायली तिला विचारते की कोणाशी बोलत होतीस तू, काय बोलत होतीस, महिपतबद्दल बोलत होतीस ना? त्यावर आता तन्वी बोलते की महिपतबद्दल? अगं मी कशाला महिपतबद्दल बोलेल, मी माहिती देण्याबद्दल बोलत होते, तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. त्यावर सायली तिला दरडावतेच, तू महिपतच बोललीस, मी व्यवस्थित ऐकलंय तुझं बोलणं. आणि कोणाशी बोलत होतीस तू? अगं तुला काहीच कसं वाटत नाही आहे? म्हणजे ज्या माणसांनी तुझ्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट घडवून आणला, तू त्याच्याचबद्दल चौकशी करतेस, त्याच्याचबद्दल इतर लोकांशी बोलतेस वगैरे. त्यावर आता तन्वी खूप चिडते सायलीवर आणि बोलते की हो, तुला तर माझ्या आईवडिलांचा जास्तच पुळका आहे नाही का? आणि तुला काय वाटतं की ज्या माणसाने हा अपघात घडवून आणला त्याच्यापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न नाही करणार का? 20 वर्ष त्या माणसामुळे मी माझ्या आईवडिलांपासून लांब राहिली आहे आणि मी त्या अपघाताच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न देखील करू नये का? त्यावर आता सायली खूप चिडते आणि तिला बोलते की हे बघ, तू महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस हे मला माहीत होतं, पण आज मात्र त्याची खात्री झाली आहे. मी तुला फक्त एवढंच सांगते की सुभेदारांच्या शत्रूंपासून लांब राहायचं, नाहीतर काय तुझी खैर नाही. आणि सायली तशीच घरात निघून येते आणि पूर्णाजीला फुलं देते आता ती पूजेसाठी. आता तन्वी देखील सायलीच्या मागोमाग लगेच घरात येते आणि आता ती सोफा वगैरे, ते टेबल वगैरे पुसायचं नाटकच करत असते. आता सायली तिला लगेच ओरडते की तन्वी अगं काय करतेस तू, ती धूळ उडवू नकोस, ती नीट पुसून घे. त्यावर आता तन्वी देखील चिडते आता सायलीवर आणि तिला बोलते की मी करते ना माझं काम, तुला काय करायचं आहे मध्ये मध्ये लुडबुड करून ग. त्यावर आता पूर्ण आजी देखील तन्वीवर खूप चिडते आणि तिला बोलते की
सूचना देणं म्हणजे काही लुडबुड करणं होत नाही तन्वी. ती तुझं चांगलंच सांगतीये, चांगल्यासाठी सूचना देतीये ना ती. मग ऐक तिचं, ते जे काही सांगतीये ना ते सगळं ऐक आणि ती सांगतीये तसंच काम कर. आता मात्र तन्वीला देखील खूप राग येतो पूर्ण आजीचा पण आणि सायलीचा पण. पण आता पूर्ण आजीने तिला शिक्षाच अशी दिलेली असते की नाही काम केलं तर सगळं काम तिला परत करावं लागणार असतं. त्यामुळे आता ती चुपचाप मात्र काहीही न करता सायलीचं ऐकण्याखेरीज तिच्याकडे दुसरा काहीही मार्ग नसतो. आणि आता ती टेबल वगैरे सगळं साफ करायला घेते. तेवढ्यात सायली परत तिला ओरडते, अगं ते मासिकं वगैरे कसे पडलेत पाहिलं का, त्याच्यावर किती धूळ आहे, ते देखील सगळं काही व्यवस्थित साफ कर आणि ते मासिकं देखील व्यवस्थित जुळवून वगैरे ठेव. आता मात्र सायलीने सांगितल्याप्रमाणे नाईलाजाने तन्वी सगळं काम करत असते आणि पूर्ण आजी आणि सायली मात्र एकमेकींकडे पाहून हसत असतात तन्वीची फजिती पाहून. तर इकडे ही अस्मिता मात्र आता जाम चिडलेली असते सचिनवर आणि ती सचिनला इग्नोर करायचा प्रयत्न करत असते. मात्र हा सचिन तर इतका बिनलाजा आहे तो की तरी पण आता अस्मिताच्या मागे मागेच तिला मनवायचा प्रयत्न करत असतो. अस्मिता मात्र काही एक त्याचं ऐकत नाही. जो जसं काय तो तिथे नाहीच आहे असं ती वागत असते, वावरत असते तिच्या खोलीमध्ये आणि ती आपलं तिचं पुस्तक घेते आणि वाचत बसते. त्यावर आता हा सचिन विचार करत असतो की ही तर चांगलीच चिडली आहे, आता हिला मनवायचं म्हटल्यावर हिला एखादं गिफ्ट तरी द्यावं लागेल. पण काय करणार, हिला गिफ्ट द्यायला माझ्याकडे पैसे देखील नाही आहेत. मग आता तो एक आयडिया करतो. तो आता घराच्या बाहेर येतो गार्डनमध्ये आणि आता त्या सॅमला म्हणजे साक्षीला, समीराला तो फोन करतो आणि तिला सांगतो की काय झालं, माझे थोडेसे फायनान्शियल प्रॉब्लेम्स वगैरे सुरू आहेत, माझ्या इकडे पैसे नाही आहेत वगैरे आणि त्यामुळे मला तुला थोडासा फोन करायला उशीर झाला वगैरे असं आता गोड गोड तिच्याशी बोलत असतो. कारण ह्याला तिच्याकडनं आता पैसे काढायचे असतात अस्मिताला गिफ्ट देण्यासाठी. त्यावर आता ही साक्षी विचारते की काय झालंय, काय प्रॉब्लेम झालाय नक्की पैशांचा. त्यावर आता सचिन तिला सांगतो की माझं जे फ्लोरिडामध्ये बँक अकाउंट आहे ना त्यामध्ये काहीतरी त्या बँकेचाच इश्यू झाला आहे टेक्निकल आणि त्यामुळे त्या अकाउंटवरनं मला माझ्या इकडच्या अकाउंटवर पैसे देखील ट्रान्सफर करता येत नाही आहेत. मी विचारलं बँकेला तर बँकवाले सांगतायत की 4-5 दिवस तरी लागतील हा सगळा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला. आणि तुला तर माहितीच आहे की मी इंडियामध्ये किती कमी असतो, त्यामुळे मी इकडचं बँक अकाउंट देखील खूप कमी वापरतो आणि मग त्यामुळे या अकाउंटमधले पैसे देखील संपून गेलेत माझे आणि आता हातात खर्चायला देखील पैसे नाही आहेत मला, अशी अवस्था झाली आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये माझ्या इतक्या जवळचं तर कोणीच नाही आहे की मी कोणाला कॉल करेल आणि त्यांच्याकडनं पैसे घेईल, इतक्या जवळचं तर माझं कोणीच नाही आहे. आता सचिन असं बोलून खरं तर तिच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिला मात्र हे सगळं काही खरं वाटतं आणि त्यावर ती विचारते की पण असं कसं होईल, म्हणजे US मधल्या कुठल्याच बँका आता 4-5 दिवस पैसे वगैरे ट्रान्सफर नाही करू शकणार, अरे US सारख्या सिटीमध्ये असं कसं काय होऊ शकतं. त्यावर आता तो तरीही काहीतरी कारणं देतो आणि आता ती साक्षीला पटवून देतो की खरंच असं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे बँकचा आणि त्यामुळे याच्याकडे पैसे नाही आहेत. त्यामुळे आता समीरा देखील लगेच त्याला पैसे द्यायला तयार होते आणि वर त्याला बोलते की मी खूप दुखावली गेली आहे, तू हे जे काही बोलला ना आता की तुझ्या इतकं जवळचं कुणी नाही आहे की ज्याच्याकडे तू पैसे मागू शकशील वगैरे, तुला एकदा पण विचार नाही आला की मी तुझ्या जवळची आहे, तू माझ्याकडे पैसे मागू शकतोस वगैरे. आता तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर मात्र सचिनचा प्लॅन एकदम सक्सेसफुल झालेला असतो आणि तो हसत असतो. तर इकडे पूर्ण आजी आता अस्मिताकडे आलेली असते आणि तिला विचारते तू तुझं मेडिटेशन वगैरे केलं का सर्व. त्यावर अस्मिता सांगते की नाही केलं आहे काही. त्यावर आता पूर्ण आजी अस्मिताला समजावत असते की अगं असं सगळं करून कसं चालेल बरं, तुला आता बाळाचा विचार जास्त करायला हवा आहे की नाही, जे झालं आहे ते आता विसरून जायला हवं आहे की नाही बाळासाठी, आणि बाळावर फोकस करायला हवा आहे तू. बाळासाठी ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत ना त्याच तू करायला हव्या आहेत. त्यावर आता पूर्णाजी तिला हे देखील समजावते की बाळाला जन्म देणं, आई होणं किती कठीण असतं. त्यावर अस्मिता बोलते की हो, आणि माझ्या नवऱ्याने तर माझ्यासाठी ते जास्तच कठीण करून ठेवलं आहे. आता अस्मिता अजूनसुद्धा त्या
त्याच धक्क्यामध्ये आहे हे पाहून आता पूर्ण आजी तिला समजावण्याचा प्रयत्न करते आणि तिला सांगते की अगं फक्त बाहेरचाच आवाज नाही तर तुझं बाळ तुझ्या आतला आवाज देखील ऐकतंय आणि बाळावर असे संस्कार करणार आहेस का तू. त्यावर आता अस्मिताला देखील आजीचं म्हणणं पटतं आणि ती बोलते की नाही, मी माझ्या बाळाची आता अगदी व्यवस्थित काळजी घेणार आहे. त्याला कळायला हवंय की त्याच्या बाबाला जरी काही घेणं देणं नसलं तरी त्याची आई त्याच्यावर किती प्रेम करते ते. त्यावर आता पूर्ण आजी तिला सांगते की चल आपण स्टडी रूममध्ये जाऊयात आणि मी तुझ्याकडनं मेडिटेशन वगैरे करवून घेते. तर इकडे साक्षी मात्र आता सचिनच्या या बोलण्याला चांगलीच भुललेली असते आणि तिला त्याने जे काही बँकेचे टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे सांगितला आहे तो सगळा काही खरा वाटतो आणि ती देखील आता त्याला पैसे द्यायला तयार होते आणि त्याला विचारते की तुला किती पैसे हवेत. तर हा देखील अगदी निर्लज्जपणे तिला सांगतो की मला 80,000 रुपये वगैरे हवे, ते एवढे देशील का तू. तर ती देखील लगेच फोन कट करते आणि लगेच त्याने 80,000 मागितलेले असताना त्याला 1,00,000 रुपये ट्रान्सफर करते. त्यावर आता हा सचिनची तर चांगलीच लॉटरी लागलेली असते आणि तो विचार करत असतो की हे काय, मी 80,000 मागितले आणि हिने 1,00,000 ट्रान्सफर केले मला. ही तर माझी सोन्याचं अंड देणारी कोंबडी निघाली. नाही, हिला गमावून काय आता चालणार नाहीये. तर इकडे महिपतला आता डांबून ठेवल्यामुळे तो देखील वैतागलेला असतो आणि तिथून सुटायचा काहीतरी मार्ग शोधायला हवाय याच विचारात असतो आणि याच विचारामध्ये तो आता आरडाओरडा करायला लागतो आणि विचार करत असतो की या नागराजने तर माझ्याच माणसांना माझ्यावर नजर ठेवायला लावली आहे. नाही, आता असं इथे पडून अजिबातही जमणार नाही आहे, मला इथून बाहेर पडायला हवं आहे. आणि आता तो जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो, कान फुटलेत काय रे तुमचे, बाहेर कोणी आहे की नाही. आणि आता खरं तर या महिपतचेच 2 गुंड नागराजने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी गॅरेजच्या बाहेर बसवलेले असतात. पण यांना काही हा महिपतचा आवाज आहे वगैरे हे काही त्यांना ओळखूच येत नाही. आता हे देखील त्याच्यावर लक्ष ठेवून वैतागलेले असतात. त्यातील एक जण म्हणतो, किती ओरडतोय रे हा, हात जाऊन पाहायचं का. त्यावर दुसरा लगेच बोलतो की नाही, नागराज साहेबांनी काय सांगितले आठवतंय ना, की तो कितीही ओरडला तरी आपण आत जायचं नाही म्हणून. जर काय महिपत साहेबांना कळालं ते तर आपल्याला गोळी मारूनच ठार करतील. एक काम करू, आपण नागराज साहेबांनाच फोन करूयात आणि मग ठरवूयात आत जायचं की नाही. आता हेच विचारण्यासाठी त्यातला एक माणूस नागराजला फोन करतो. नागराज मात्र इकडे मस्त झोपलेला असतो. आता तो फोन उचलणार पण त्याचा धक्का लागून तो फोन खाली पडतो आणि तेवढ्यातच सुमन तेथे येते आणि तो फोन उचलते. आता नागराज मात्र इतका जास्त घाबरून जातो सुमनने फोन घेतल्यावर, तो घाईघाईनेच तिच्या हातातनं फोन हिसकावूनच घेतो आणि तिला बोलतो की काय आहे, का घेतलायस माझा फोन. त्यावर सुमन सांगते की फोन वाजत होता आणि तो खाली पडला होता म्हणूनच घेतलाय मी आणि तुमच्याकडेच आणून देणार होते. त्यावर सुमन विचारते देखील कोणाचा फोन आहे. त्यावर मात्र नागराज तिलाच ओरडतो. त्यावर सुमन बोलते की हो, तुम्हालाच बोलवायला आले होते मी, आज आपल्याला सुभेदारांकडे जायचं आहे, भाऊजी वाट पाहतायत तुमची, लवकर खाली या. आणि सुमन तिथून निघून जाते. आता लगेचच हा नागराज या गुंडाला फोन करतो. त्यावर हा गुंड सांगत असतो की आतला माणूस खूपच आरडाओरडा करतोय, आम्ही आत जाऊ की काय. त्यावर नागराज त्याला सांगतो की नाही, अजिबातही आत जायचं नाहीये, मी येईपर्यंत तुम्ही तिथेच थांबा. आतल्या माणसाने कितीही आरडाओरडा करू द्या, महिपतचा तसाच आदेश आहे की कोणीही आतमध्ये जाऊन पाहायचं नाही म्हणून. आणि हा आता गुंडांना तेच सांगत असतो की काहीही झालं तरी तुम्ही आत जाऊ नका वगैरे. पण तेवढ्यातच मात्र तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो आणि या माणसालाही काही ऐकू येत नसतं नागराज काय बोलतोय आणि नागराजलाही काही याचा आवाज येईना. त्यामुळे आता तो फोन कट होऊन जातो. आता नागराज परत त्याला फोन लावायचा प्रयत्न करत असतो, मात्र फोन काही लागत नाही. तर हे दोघं गुंडही आता त्या महिपतच्या ओरडण्याला वैतागलेले असतात आणि ते ठरवतात की जाऊ दे, जेव्हा नागराज साहेब जेव्हा येतील ना तेव्हा येतील, त्याच्या आधी आपण दोघंच आत जाऊन पाहूयात की हा माणूस नक्की इतका आरडाओरडा काय करतोय आणि त्याला बंद करूयात त्याचा हा आरडाओरडा. तर नागराज मात्र आता जाम घाबरून जातो, कारण आता हे दोघे जर आत गेले तर हे महिपतचेच माणसं आहेत आणि त्यांना समजणार की नागराजनेच महिपतला इथे कैद करून ठेवले आणि आता नागराजच फसणार. त्यामुळे तो देखील लगेचच तिकडे जायला निघतो.
तर इकडे सायली आवराआवर करत असते, तर अर्जुनला आता ऑफिसला निघायचं असतं. आता रुमाल मात्र कुठे ठेवला आहे हे चांगलंच माहीत असतं त्याला, पण तरी देखील तो मुद्दामच नाटक करत बोलतो की हे काय, माझा रुमाल इथेच होता, आता कुठे गेला बरं. आता सायली मात्र न बोलताच रागाने त्याचा रुमाल त्याच्या पुढे आणून ठेवते. त्यावर आता त्याची अशी अपेक्षा असते की सायलीने असं बोलल्यावर तरी त्याच्याशी बोलावं, पण सायली मात्र तिच्या हट्टावर अडून असते. ती काही त्याच्याशी बोलायला तयारच होत नाही. त्यावर आता हा थोडासा बडबड करत असतो की न बोलल्यावर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं वाटतं काही माणसांना वगैरे. तो सायलीला थोडेसे टोमणे देतो आणि निघून जातो तिथून. तर इकडे आता सुभेदारांकडे जाण्यासाठी रविराज आणि प्रतिमा अगदी तयार झालेले असतात आणि तेवढ्यातच नागराज येतो आणि रविराजला बोलतो की मी आलोच. आता रविराज त्याला विचारतो की कुठे चाललायस तू, आपल्याला तर सुभेदारांकडे जायचं आहे ना. आता मात्र नागराजची चांगलीच कोंडी होते. तो तर रविराजला सांगूही शकत नसतो की तो कुठे चाललाय आणि त्याला तिकडे जाणंही महत्त्वाचं असतं. त्यावर रविराज आता सुमनला विचारतो, काय गं तू सांगितलं नाहीस का याला. त्यावर सुमन बोलते की मी सांगितलं ना, काय हो तुम्ही येणार नाही आहेत का आमच्यासोबत. त्यावर आता हा नागराज नेहमीप्रमाणे थापा मारतो की अरे माझा तो मित्र आहे ना, त्याच्या आईचं ऑपरेशन झालं होतं, त्यांना परत एकदा मेडिकल इमर्जन्सी आणि मला जावंच लागेल, मी आलोच. आता रविराज मात्र त्याला अडवतो आणि बोलतो की तू लोकांच्याच फॅमिलीचं पाहत बसणार आहेस की तुला घरच्या फॅमिलीचं पण काहीतरी पडलेलं आहे. आणि तेवढ्यातच नागराजचा फोन वाजतो. आता रविराज मात्र नागराजच्या हातातून त्याचा फोन हिसकावूनच घेतो. तर इकडे आता सायली मात्र काही अर्जुनसोबत बोलत नाही आहे, त्यामुळे तिला मनवण्यासाठी अर्जुनने छान असं गिफ्ट आणलं आहे. तिच्यासाठी मस्त चिठ्ठी लिहून ठेवली आहे की बायको तुला हा ड्रेस खूप छान दिसेल. तिच्या आवडीची मस्त चाफ्याची फुलं आणली आहेत आणि तिच्यासाठी पार्टीसाठी मस्त असा ड्रेस देखील आणला आहे. आता सायली कितीही चिडलेली असली तरी अर्जुन मात्र नेहमीच तिला काही ना काही करून मनवायचा प्रयत्न करत असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नागराजचा पाठलाग करत करत सुमन आता त्या गॅरेजपर्यंत पोहोचलेली असते. तर इकडे सुभेदारांकडे मात्र नवीन वर्षाचं खूप छान असं सेलिब्रेशन, केक कापणं वगैरे सुरू असतं. आता महिपतला तिथे पाहिल्यानंतर सुमन मात्र खूप घाबरते आणि लगेचच ती सायलीला फोन करते. पण इकडे मात्र सायली ते केक कापत असतात, एकमेकांना केक भरवत असतात, त्यामुळे सायली काही लवकर फोन उचलत नाही. आता सायलीने फोन उचलल्यानंतर सुमन तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आता सुमन सायलीला काही सांगते की नाही हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आता महिपत अर्जुन आणि सायलीच्या तावडीत सापडेल की नाही यासाठी देखील पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.